नागपुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली। कमी पावसामुळे भंडारा व नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी पेंच प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली। मेळघाटातील आश्रमशाळा विषबाधा प्रकरणात गुन्हा दाखल असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले। पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदे, जात वैधता प्रक्रियेतील सुलभीकरण, अतिक्रमण हटविण्याची कारवाई आणि पावसाच्या परिस्थितीवर सरकार सतत लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। 69 मुलांना ॲडमिट केलं होतं आणि त्यामध्ये त्रुटी आढळल्या आहे। शिळं अन्न वगैरे विषबाधा, त्यामध्ये धारणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। अन्न औषध प्रशासन विभागाने दखल घेतली आणि त्या ठिकाणी आम्ही कडक कारवाई करतोय। तिथला जो सेंट्रल किचन सेंटरचा मालक आहे विजय बोथरे, त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे। तिथल्या आदिवासी सर्व पालक आहेत, त्यांची मागणी आहे की डिसेंट्रलाइज किचन करा। एक सेंट्रलाइज किचनमध्ये जर काही विषबाधा झाली तर हजारो विद्यार्थ्यांचा जीव जाऊ शकतो किंवा त्यांना विषबाधा झाली तर त्याचे परिणाम होऊ शकतात। त्यामुळं डिसेंट्रलाइज किचनची व्यवस्था करा अशी मागणी आहे। आमचे आदिवासी मंत्री विभागाचे मंत्री श्री अशोक उईके तिकडे जाऊन आले आहेत। मी सुद्धा रात्रभर जागून त्यांची पूर्ण दखल घेतलेली आहे, त्यांचा पूर्ण औषधोपचार केला आणि त्यांना कुठलाही मुलगा या ठिकाणी यातनं मृत्युमुखी पडणार नाही किंवा दगावणार नाही याची काळजी घेतली आणि आता सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत। लोकवाहिनी मीडियासाठी रोशन बोकडे यांची रिपोर्ट, नागपूर।